तसं पाहिलं तर परभणीसाठी सांस्कृतिक आणि साहित्यिक असा वारसा लाभलेला आहे। या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्याचं काम चतुरंग प्रतिष्ठानसारखे प्रतिष्ठान करत आहेत। यासाठी मला असं वाटतं की माझ्यासारखे प्रेक्षक किंवा आपण म्हणूया की वाचक असतील, शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोक असतील, त्यांच्यासाठी चतुरंग प्रतिष्ठान एक पर्वणी आहे। दरवर्षी डिसेंबर किंवा मग जानेवारी महिन्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर शिक्षण असेल, सामाजिक कार्य असेल, कृषी असेल, उद्योजक असेल, या क्षेत्रातल्या मान्यवरांना इथे बोलून त्यांच्या अनुभव इथे परभणीकरांना शेअर करण्याचं काम चतुरंग प्रतिष्ठान करतं। खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदल होतो असं जे म्हटलं जातं ते व्याख्यानाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम चतुरंग प्रतिष्ठान करतं। नक्कीच या चतुरंग प्रतिष्ठानमुळे सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीमध्ये एक नवा आयाम जोडण्याचं काम मागच्या काळामध्ये होत आहे आणि इथून पुढे होत राहील। सर्व परभणीकरांच्या वतीने मी चतुरंग प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी प्राध्यापक कल्याण देशमुख, चतुरंग प्रतिष्ठानचा एक सदस्य। गेली 20 वर्षापासून चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीनं प्रभावती नगरीमध्ये एक विचारांचा महायज्ञ मांडला जातो। साधारणतः 20 वर्षामध्ये दरवर्षी 2 असे जर गृहीत धरले तर 40 वक्त्यांनी विविध क्षेत्रातल्या कार्यकुशल दातृत्वाच्या क्षेत्रामध्ये, नेतृत्वाच्या क्षेत्रामध्ये, वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या, भारतभर जगभर ज्यांची ख्याती आहे अशा विचारवंतांना व्यासपीठ उभं करून देण्याचं काम चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने केलं जातं। या पाठीमागे मूळ हेतू असा की परभणीच्या क्षेत्रातील जे विद्यार्थी आहेत, जे इथं विचार करणारे व्यक्ती आहेत, जे साहित्य क्षेत्रातले व्यक्ती आहेत, विविध क्षेत्रात काम करणारे व्यक्ती आहेत, त्यांना ह्यातून प्रेरणा मिळावी हा एक उदात्त हेतू या पाठीमागे आहे। आणि मी एक परभणी शहरातील नागरिक या नात्यानं गेली 20 वर्ष इथं उपस्थिती राहतो, ऐकतो, एकटा नसेल तर मित्रांना घेऊन सहकुटुंब सहपरिवार हे ज्ञानयज्ञ आम्ही ग्रहण करतो आणि ह्याचा उपयोग मला अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा होतो। माझ्यासारखे असंख्य शिक्षक प्राध्यापक या ठिकाणी आहेत ज्यांना हे व्यासपीठातून मिळालेले विचार आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त असं साहित्य विचार असे मिळतात, जेणेकरून परभणीच्या क्षेत्रातील, परभणी शहरातील नव्हे परभणी जिल्ह्यातील, तालुक्यातील अशा सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना, विचारवंतांना, रसिकांना एक पर्वणी असते आणि दरवर्षी परभणी शहरातील नागरिक या व्याख्यानमालेचं आतुरतेने वाट बघतात। तर मी ह्या चतुरंग प्रतिष्ठानचे एक सदस्य म्हणून आणि एक शिक्षक म्हणून चतुरंग प्रतिष्ठानच्या सर्व बाकी सदस्यांना आणि जे ज्ञानयज्ञ आपण चालवतो ह्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढेही प्रभावती नगरीमध्ये हा ज्ञानयज्ञ, हे विचारपीठ, हे व्यासपीठ असंच अविरतपणे लोकांसाठी कार्य करत राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे। गेल्या 20 वर्षापासून परभणी शहरामध्ये नव्हे तर परभणी शहरांच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेली व्याख्यानमाला, ज्या व्याख्यानमालेचं नाव आहे यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला, ही व्याख्यानमाला अनेक वर्षापासून माझ्या शहरामध्ये सुरू आहे। त्याचं आज एक पहिलं पुष्प या ठिकाणी गुंफण्यात येणार आहे। गेल्या 20 वर्षापासून मी या व्याख्यानमालेच्या प्रेमामध्ये याच्यासाठी आहे की 20 वर्षामध्ये जेवढे वक्ते या ठिकाणी आले, व्याख्याते या ठिकाणी आले, त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांना वाचा दिलेले आहेत, लोकांच्या समोर मांडलेला आहे आणि त्या सर्व व्याख्यानाचा मला माझ्या आयुष्यामध्ये जीवन जगताना, विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहताना उपयोग होत आहे। असं म्हटलं जातं की एक क्लासरूम याची जर बरोबरी करायची असते तर ती एका पुस्तकाबरोबर असते आणि 25 पुस्तकं जर एकत्र केलं तर त्याचं एक व्याख्यान होतं असं म्हटलं जातं। 25 पुस्तकाचं ज्ञान मला एका व्याख्यानाच्या माध्यमातून या चतुरंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळत आहे। मी या चतुरंग प्रतिष्ठानचा एक सदस्य आहे। जेव्हा हे चतुरंग प्रतिष्ठानची व्याख्यानमाला विलासराव यांच्या घरावर, त्यांच्या छतावर सुरुवात झाली तेव्हापासून मी या व्याख्यानमालेमध्ये सहभागी आहे। निश्चितच ही व्याख्यानमाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचलेली आहे। याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना, सर्व नागरिकांना
होत आहे याचा मला सार्थ अभिमान मिळत आहे. भविष्यामध्ये चांगले चांगले वक्ते परभणीमध्ये यावे, वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांनी भाष्य करावं आणि समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न होणार आहे आणि निश्चितच होईल, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही. मी माझ्या वतीनं, माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं आणि कौटुंबियाच्या वतीनं सुद्धा या व्याख्यानमालेला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. नमस्कार. आज चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने परभणीमध्ये पहिलं पुष्प व्याख्यानाचं होणार आहे आणि त्यासाठी परभणी परिक्षेत्रातील आमची सगळी जी कोर टीम आहे आणि त्यांच्या सगळी फॅमिली आहे, म्हणजे आमची कोर टीम म्हणजे चतुरंगचा परिवार हा 500 लोकांचा परिवार आहे कोर टीमचा आणि त्याच्याशी निगडीत त्यात सगळ्या प्रकारचे वकील आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, व्यापारी आहेत. सगळ्यांचं एक चांगलं असं ज्याला म्हणतो आपण इंटिग्रेटेड व्यासपीठ चतुरंगाच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून आमची ही व्याख्यानमाला चालू आहे. आम्हाला खरं अतिव आनंद होतो की आम्ही दरवर्षी ह्या व्याख्यानमालेसाठी आपण काय तयारी करायची, अगदी म्हणजे वक्त्यांच्या निवडीपासून ते कार्यक्रम संपल्याच्या नंतरची काय रिव्ह्यू आहेत इथपर्यंत सगळं मायक्रो प्लॅनिंग विलास पानखेडे जे आमचे याचे प्रमुख ज्याला म्हणतो आपण एक प्रवर्तक आहेत त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या कोर टीमच्या माध्यमातून खूप मायक्रो प्लॅनिंग असं आणि प्रत्येकाने जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. त्याचा हा एक परिपाक म्हणून गेल्या 20 वर्षात तोच उत्साह आमचा अजूनही कायम आहे. आत्ता एक दुसरी पिढी पण आम्ही ह्याला नवीन या सगळ्या उपक्रमासाठी जोडून दिलेली आहे. मला खात्री आहे की ही परंपरा पुढे देखील परभणीसाठी अशीच कायम राहणार आहे आणि या राज्यातील देशातील चांगले ज्याला आपण म्हणतो उद्बोधनकार या ठिकाणी उद्बोधनासाठी येतील आणि आपण एक वेगळं ज्याला म्हणतो आपण विचार, वेगळे म्हणल्यापेक्षा एक चांगले विचार, एक प्रेरणा देणारे विचार आपल्याला मिळतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि सगळ्या ऑडियन्सला पण धन्यवाद देतो की खूप उत्स्फूर्तपणे ते येतात. सभागृहात त्यांचं आगमन होत आहे. सर्व सदस्य स्वागत करत आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून मराठवाड्याची कन्या सौभाग्यवती सीताबाई रामभाऊ मोहिते यांचं आपण स्वागत करूया. स्वतःच्या कर्तृत्वाने आज आपली ओळख महाराष्ट्रासह भारतातल्या अनेक राज्यामध्ये निर्माण केलेली आहे. अशा सौभाग्यवती सीताबाई रामभाऊ मोहिते यांचं सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यात्या आणि उद्योजक, आपल्या विचाराला कर्तृत्वाची जोड असणाऱ्या आमच्या भगिनी सौभाग्यवती सीताबाई रामभाऊ मोहिते यांचा आपण पुनश्च एकदा चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या या संत जनाईच्या भूमीमध्ये कर्तृत्ववान मराठवाड्याच्या या कन्याचं आपण स्वागत करूया. उपस्थित झालेल्या परभणी जिल्ह्यातील सर्व रसिक श्रोत्यांचं आणि चतुरंग प्रतिष्ठानवर प्रेम करणाऱ्या प्रतिष्ठित निमंत्रित मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले ज्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांचा हात असतो असे रामभाऊ मोहिते हे पण उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. मी या ठिकाणी आजच्या व्याख्यात्या सीताबाई रामभाऊ मोहिते यांना विनंती करतो की आमच्या चतुरंग प्रतिष्ठानच्या
व्याख्यानमालेचं, ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला चालवतो, ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं देणं म्हणून ज्यांना ओळखतो, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखतो, भाषा आणि संस्कृतीचे संवर्धक म्हणून ज्यांना ओळखतो, असे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेचं पुष्पार्पण करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करावी व दीपप्रज्वलन करावं. यांच्यासोबत दीपप्रज्वलन करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्य सौभाग्यवती उषा लोहोट, सो निर्मला वडसकर, सो मीना भोंबे, सुनीता जाधव, प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी भुसारे, सौभाग्यवती अरुणा पाटील यांना पण विनंती करतो की आपण मंचावर यावं. ताईंना विनंती करतो की आपण स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेचं पुष्प अर्पण करून या व्याख्यानमालेची सुरुवात करावी. यानंतर सौभाग्यवती सीताबाई रामभाऊ मोहिते यांचं स्वागत करण्यासाठी मी चतुरंग प्रतिष्ठानच्या सदस्य सौभाग्यवती सीमा बोके मॅडम यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन त्यांचा चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान करावा. मी ताईंना विनंती करतो की आमचा हा सन्मान आपण स्वीकारावा. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, हा तुकारामांचा विचार घेऊन ज्यांनी अथक परिश्रमातून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे, त्या आपल्या सर्वांच्या भगिनी सीताबाई यांचं स्वागत. परभणीकर, दिवाळीच्या नंतर थंडी सुरू होते, थंडी थोडी बोचरी होते. बोचऱ्या थंडीमध्ये उद्गार पांघरून असं वाटतं, पण परभणीकरांना या चतुरंग प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेची ऊब असावी वाटते. आणि ती व्याख्यानमालेची ऊब सातत्याने मागच्या 20 वर्षापासून आम्ही कायम ठेवलेली आहे. या 20 वर्षाचा इतिहास आणि मागोवा मांडण्यासाठी आणि या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक मांडण्यासाठी मी आमचे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे सर यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडू. चतुरंग प्रतिष्ठान आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेच्या आजच्या व्याख्यात्या आदरणीय सौ सीताबाई मोहिते, या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परभणी शहरातील, परभणी शहराच्या बाहेरील सर्व आदरणीय मान्यवर, या ठिकाणी मी चतुरंग प्रतिष्ठान आयोजित या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने प्रास्ताविक करण्यासाठी उभा आहे. गेल्या 20 वर्षापासून परभणी शहरामध्ये ही चतुरंग प्रतिष्ठानची जी व्याख्यानमाला सुरू झालेली आहे, या व्याख्यानमालेनं संबंध महाराष्ट्रभर एक नावलौकिक प्राप्त केलेला आहे. आणि आज अशी स्थिती आहे, सरांनी सूत्रसंचालन करताना जे सांगितलं की थंडीमध्ये सुद्धा या व्याख्यानमालेची वाट पाहत अनेक लोक बसलेले असतात आणि शार्प 6 ते 6:30च्या दरम्यान ही व्याख्यानमाला या शिवाजी महाविद्यालयाच्या या सभागृहामध्ये सुरू होते. परभणीकरांनी या व्याख्यानमाला भरभरून प्रेम दिलेला आहे. परभणीच्या बाबतीमध्ये तसं वेगळं काही बोलण्याची गरज नाही, कारण परभणीचा इतिहास आम्ही सर्वजण जाणतो आहोत. सम्राट अशोकांच्या आधिपत्याखाली असलेला हा परभणी जिल्हा, हा परभणी जिल्हा म्हणजे संतांची, महंतांची, समाज सुधारकांची आणि स्वातंत्र्य सैनिकांची ही भूमी आहे. या जिल्ह्याची माती जर आम्ही पाहिली तर ती काळी आणि कसदार माती आहे. आणि या जिल्ह्याच्या काळ्या आणि कसदार मातीमध्ये कापसाचं आणि भाजीपाल्याचं उत्तम विक्रमी होत असतं. केवळ कापूस आणि भाजीपाल्याच्या
उत्पन्नावर हा परभणीतला माणूस, परभणी जिल्ह्यातला माणूस हा फार दिलदार झालेला आहे. परभणीकरांचं वैशिष्ट्य म्हणजे हेच की तो दिलदार आहे. त्याची तुलना कुणाही सोबत करता येत नाही. मित्रांनो, जर आम्हाला परभणीकरांची तुलनाच जर करायची असेल, कुणासोबत करायची असेल, तर ती केवळ जर्मनी सोबत करू शकतो आपण. कारण परभणी आणि जर्मनीचं नातं, ते संबंध भारताला माहीत आहे. आणि त्याच परभणीकरांनी सुरू केलेली ही व्याख्यानमाला या ठिकाणी आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात 20 वर्षापूर्वी झालेली आहे. आमच्या सूत्रसंचालकांनी सांगितलेलं आहे. आमच्या आदरणीय मित्र विलासराव पानखेडेचा यांनी केवळ कृषी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक स्फूर्ती आणि प्रेरणा मिळावी, स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये त्यांना एक मोटिवेशन मिळावं आणि मलाही समाजाचं देणं लागतं ही भावना त्यांच्यामध्ये रुजू व्हावी म्हणून स्वतःच्या घराच्या छतावर त्यांनी छोटासा एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या पहिल्या कार्यक्रमापासून आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. सरांच्या छतावर जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला त्यांनी एक टायटल दिलं होतं, नाव दिलं होतं. तो कार्यक्रम होता मी घडलो कसा. मी घडलो कसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्यवराला त्या ठिकाणी आणायचं, विद्यार्थ्यांच्या समोर मार्गदर्शन करायचं आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शन प्रेरणा घेऊन मलाही समाजाचं देणं लागतं ही भावना त्यांच्यामध्ये रुजू ठेवायची, मनामध्ये जागृत ठेवायची. अशा प्रकारचा हा कार्यक्रम मला आजही आठवत आहे की ब्रेल लिपीच्या माध्यमातून ज्यांना दोन्ही डोळ्यांना दिसत नाही असे वसंतराव उबाळे यांनी जो कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केला होता तो अप्रतिम असा होता. त्याच्यानंतर प्राध्यापक नौकुतेंचं भाषण असेल, अनेक मान्यवरांचे भाषणं असतील. मी कसा घडलो याच्या माध्यमातून ही प्रेरणा, हे विचार परभणीमध्ये रुजू झालेले आहेत. जागरूक ठेवण्याचं काम या व्याख्यानमालेला केलेलं आहे. हे कार्यक्रम सुरू असताना आदरणीय विलासरावांना आणि मित्रमंडळांना असं वाटलं की हे छतावर चालू असलेले कार्यक्रम कुठेतरी शहरामध्ये गेले पाहिजे. आणि मग सुरुवातीला परभणी येथे नटराज रंगमंदिरामध्ये व्याख्यानमालेची सुरुवात झाली. नटराज रंगमंदिराच्या माध्यमातून ती व्याख्यानमाला बी रघुनाथमध्ये आली आणि बी रघुनाथमधून ती महाविद्यालय शिवाजी महाविद्यालयाच्या कॉलेजमध्ये आली. तसा 20 वर्षाचा जो प्रवास या व्याख्यानमालेचा आहे तो थक्क करणारा आहे. जवळपास 50 व्याख्याते या प्रतिष्ठानच्या बॅनरखाली उत्तम असे भाषण देऊन गेलेले आहे. काही जणांची नावं मला या ठिकाणी उद्घोषित करणं आवश्यक वाटतं. याच्यामध्ये स्मृतिशेष सिंधुताई सत्कार आहेत, डॉक्टर मारुती चितमपल्ली आहेत, पोपटराव पवार आहेत, राजू शेट्टी आहेत, प्राचार्य डॉक्टर आडसूळ आहेत, सरपंच मायादेवी सोरटे आहेत, सुनील कुमार लवटे आहेत, डॉक्टर अच्युत गोडबोले आहेत, अरविंद जगताप, दिशा शेख, मागच्या वेळेस रजिया सुलताना, अशा अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. हे प्रतिष्ठान जे काम करतंय ते काही काम केवळ व्याख्यानमालेपुरतं मर्यादित नाही. 1 ते 88 जणांचा हा ग्रुप आहे. 88 जणांचे परिवार याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत. या परिवारामध्ये जे काही गुणवंत सदस्य असतील, ज्यांच्या काही बेस्ट अचिव्हमेंट असतील, ज्यांच्या पाल्यांच्या काही बेस्ट अचिव्हमेंट असतील, त्या पाल्यांचा आणि सदस्यांचा सत्कार या प्रतिष्ठानच्या वतीनं प्रत्येक वर्षी केले जातात. विशेष म्हणजे हे प्रतिष्ठान सर्वांच्या सुखा आणि दुःखामध्ये सहभागी होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या प्रतिष्ठानचं आहे. मागच्या वर्षापासून एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे. परभणीमध्ये अनेक शाळा आहेत ज्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत, मराठी माध्यमाच्या आहेत, उर्दू माध्यमाच्या आहेत. प्रत्येक शाळेमध्ये व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. प्रत्येक शाळेच्या ठिकाणी आमचे काही सदस्य जातात, नियोजनाप्रमाणे त्या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करतात, वेगवेगळ्या विषयावरती आपलं भाष्य त्या ठिकाणी करत आहे. ही अशा प्रकारची व्याख्यानमाला शाळेमध्ये सुद्धा या प्रतिष्ठानातही सुरू केलेली आहे. हे सगळ्यात वैशिष्ट्य या चतुरंग प्रतिष्ठानचं आहे. आणि नियोजित कार्यक्रम एक अशा प्रकारचा आहे की शिवाजी महाविद्यालयामध्ये सरांनी जसा तो कट्टा सुरू केलेला आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अनुषंगाने जाधव सरांनी विद्यार्थ्यांसाठी कट्टा कार्यक्रम तो सुरू केलेला आहे. प्रतिष्ठानाने एक निर्णय घेतलेला आहे की या वर्षापासून आपण सुद्धा चतुरंग कट्टा नावाचा कार्यक्रम सुरू करायचा. कारण यावर्षी भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. अब्दुल कलाम यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये परभणी शहरामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. तरुणांना न्याय म्हणजे काय कळायला पाहिजे,
सामाजिक न्याय काय असतो, सांस्कृतिक न्याय काय असतो, राजकीय न्याय काय असतो हे कळालं पाहिजे. त्यांचा राजकारणाच्या मध्ये त्यांचा इंटरेस्ट वाढला पाहिजे, त्यांच्या संकल्पना त्यांना समजलं पाहिजे, राजकारणाचे सिद्धांत त्यांना कळाले पाहिजे. आणि या कट्ट्याच्या माध्यमातून विविध विषयावर प्रकाश टाकण्यासाठी या वर्षापासून हा प्रतिष्ठान कार्य करणार आहे. ताई, हा छोटाच आमचा बायोडाटा आहे, पण कार्य करण्याची पद्धत खूप चांगली आहे. 88 सदस्य, 88 परिवार याच्यासोबत जोडलेले आहेत आणि हे सगळे मिळून ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. एक चांगली मेजवानी परभणीकरांना दिल्या जाते. व्याख्यानमालेचा कार्यक्रम हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम याच्यासाठी समजला जातो की एक विद्वान म्हणतो की एक पुस्तक म्हणजे एक क्लासरूम याच्याबरोबर असतं आणि 25 पुस्तकं म्हणजे एक व्याख्यान असतं. म्हणजे प्रत्येक जणाला 25 पुस्तकाचं ज्ञान व्याख्यानाच्या माध्यमातून मिळालं पाहिजे, त्यांच्या सगळ्या संकल्पना कळाल्या पाहिजे, काम करण्याची पद्धत सर्वांना कळाली पाहिजे. या अनुषंगाने प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ताई, आपण या ठिकाणी आलात, प्रतिष्ठानच्या वतीनं, परभणीकरांच्या वतीनं मी आपले हार्दिक स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक आज आपली व्याख्यानमालेचा पहिला दिवस आहे, परंतु सकाळीच एक परभणी शहरामध्ये दुःखद घटना घडली. आपल्या याच महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक, गणित विषयाचे ख्यातनाम असणारे शिक्षक, प्राध्यापक म्हणून ज्यांची ओळख या शहरामध्ये होती, अनेक पिढ्या ज्यांनी घडवल्या, ते प्राध्यापक संतपुरे सर यांचं B.V. संतपुरे सर यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आणि चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीनं आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. सर्वांनी 1 मिनिटासाठी त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. मी 1 म्हणतो, सर्वांनी सावधानमध्ये उभा टाकायचे. 2 म्हणल्यानंतर आपण विश्राम. 1. दोन. आजच्या व्याख्यात्या आपल्या समोर बसलेल्या आहेत. आमचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलासरावजी पानखरे साहेबांची माझी चर्चा झाली की त्यांचा परिचय, परंतु आम्ही दोघं पण आमचं सर्वांचे मार्गदर्शक आणि परभणी जिल्ह्याचं भूषण कृषीभूषण कांतराव काका झरीकर यांच्या गौरव सोहळ्याची पत्रिका देण्यासाठी विजय अण्णा बोराडे साहेबांना भेटून तुमच्याकडे आलो होतो ताई. आणि ताईच्या घरी आम्ही बसल्यानंतर या सभागृहापेक्षा निम्म त्यांचा हॉल आहे आणि तेवढ्या हॉलमध्ये कुठंही आम्हाला एकही जागा रिकामी दिसली नाही जिथं त्यांचं सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आहे. मी सरांना प्रश्न केला की सर, त्यांचा परिचय द्यावं केवढा, व्याख्यानापेक्षा परिचय मोठा होईल, म्हणून आपण त्यांच्या विचारातूनच या ठिकाणी त्यांचा परिचय ऐकूया. कारण की आता मराठवाड्याच्या भूमीमध्ये त्या औरंगाबाद, जालना, छत्रपती संभाजीनगर, जालना या डोंगर पट्ट्यामध्ये दुष्काळाचे चटके सहन करत संसार करणारी एक महिला, पतीच्या सोबत खंबीरपणे माळरानावरती खड्डे खणणारी महिला आणि वेळ प्रसंगी पतीची हिंमत वाढून आपण वेगळं काहीतरी अस्तित्व निर्माण करू म्हणणारी महिला, यांच्यासाठी मला एवढंच म्हणावंसं वाटतं. बोरकर कवी जे आहेत प्रसिद्ध कवी, त्यांच्या 2 ओळी यांच्यासाठी महत्त्वाच्या वाटतात. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोर ते सावळी या मोल नाही फारसे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणे ती पावले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. अशी वाळवंटामध्ये एक स्वतःचं नाव लौकिक करून, अस्तित्व निर्माण करून, फक्त अक्षराची ओळख शिक्षण असणाऱ्या आमच्या भगिनी, आम्ही चर्चा करत असताना काका तुम्हालाच त्यांनी म्हटलं होतं,
बरेचदा आमचं असं होतं की आमच्या पुढे पत्नी असेल तर आम्हाला बोलता येत नाही, किंवा पत्नीच्या पुढे नवरा असेल तर त्यांना बोलता येत नाही. पण ताईनं प्रामाणिकपणे सांगितलं, आत्तापर्यंतच्या एवढ्या व्याख्यानात एकदा ते नव्हते मला बोलता आलं नव्हतं, ते माझ्यासमोर असल्याशिवाय मला बोलता येत नाही. दोघांची खरंच म्हणावी तेवढी किमया कमी आहे. आपण आजपर्यंत एवढंच वाक्य ऐकलं होतं, एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे, एका यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे एक स्त्री असते, पण एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे सुद्धा एक पती खंबीर कसा असतो त्याचं उदाहरण रामभाऊ आहे. मला वाटतं सीता वाळवंट त्या ह्याच्यामध्ये निघाल्या, त्या वनवासामध्ये रामासोबत, आणि आल्यानंतर त्यांना अरण्यात जावं लागलं होतं. पण या सीता तशा नाहीत, या सोबत राहणारे आहेत. त्यांनी सांगितलंय की ते सोबत तोपर्यंत मी सोबत, अशी एक विचारधारा घेऊन चालणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानसाठी, आमच्यासाठी तुम्ही दोघेही अभिमानास्पद आहात. म्हणून तुमच्या दोघांचं परभणी नगरीमध्ये मी सहर्ष स्वागत करतो आणि ताईंचा एक मूलमंत्र देतो. आजपर्यंत आम्हाला वाटत होतं की पदवी असल्यानंतर उद्योग उभा करता येतात, पण उद्योग सुरू करण्यासाठी शिक्षण असावेच असं नाही, तर उद्योगात काम करण्यासाठी मात्र पदवी किंवा शिक्षण लागतं. पदव्या घेतलेल्या माणसांना उद्योगात काम देणारी, अक्षर ओळख असणारी आपली भगिनी, यांचं आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. मी विनंती करतो आदरणीय शिक्षकांना की आपण आपले विचार या ठिकाणी मांडावे. नमस्कार. 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 आदरणीय मंचावरील मान्यवर आणि इथे जमलेले माझे बंधू आणि बहिणींनो, प्रथम आपलं सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण मंचावर मी एकलीचे, पण ती सवय लागली मंचावरील मान्यवर म्हणजे आपण समजून घ्या आपणच मान्यवर. कारण आज आपण एवढा मोठा हा सुंदर सोहळा बघितल्यानंतर मला सुद्धा खूप मनापासून आनंद झाला. कारण हा जे सोहळा आहे, कारण माझ्या समोर बसलेले सगळे खूप माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे, म्हणून तुमची मुलगी म्हणून माझ्याकडून काही चुकलं तर मला माफ करता येईल एवढी माझी सर्वांना विनंती राहील. आज आपण प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम घेतोय. खूप सगळ्यांसाठी एखानमाला ही कार्यक्रम खूप काही दूरदृष्टी ठेवून घेतलेला आहे, कारण कार्यक्रम खूप होतात. एखानमाला कार्यक्रम चालू पण होतात, पण बंद बी तेवढ्याच गडबडीनं होतात. पण आपल्या अवघे 20 वर्ष झाले हा कार्यक्रम पुढे खंड न करता हा इतक्या सुंदरतेप्रमाणे, कारण बसायला चेअर कमी पडतात, एवढी मोठ्या संख्येने आपण सर्वजणांना उपस्थित लावली इथं. आणि माझा परिचय देताना सरांनी दिलाय, पण सर तुम्ही बोलले इतकी मोठी की नाही मी, पण माझा पूर्ण परिचय असा, माझं नाव सीता, माझ्या मालकांचं नाव राम, आडनाव मोहिते, राहणार सिंधी काळेगाव, तालुका जिल्हा जालना. परभणी माझ्यासाठी काही नवीन नाहीये, कारण मी विद्यापीठामध्ये नेहमीच येत असते. कृषीभूषण असल्यामुळं विद्यापीठात माझे सतत कार्यक्रम चालू असतात. आणि काल सकाळी 9 वाजता सुद्धा मी आपल्याच परभणीमध्ये माझं व्याख्यान होतं, कारण पूर्ण मराठवाड्याचा दौरा आमचा चालू आहे. मी मराठवाड्यांची केटची अध्यक्ष, व्यापारी संघटनेचं अध्यक्षपद माझ्याकडे सध्या आहे, म्हणून याच्यासाठी मराठवाडा दौरा चालू आहे. प्रथम माझा सत्कार करीत असताना आजपर्यंत सर 135 पुरस्कार मिळाले, पण त्या सगळ्या पुरस्कारामध्ये आगळा वेगळा सत्कार आजचा मला खूप मनापासून भावला. कारण आज मला तुकाराम महाराजांची मूर्ती सत्कारामध्ये मिळाली, हे माझं मी खूप मोठं भाग्य समजते. चतुर हा आपण नाव देताना फार सुंदर नाव दिले.
चतुर्नांगाना जे नाव आहे हे नावामध्येच इतकी मोठी ताकद आहे, कारण नावामुळं सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि हे नाव देत असताना तुम्ही एवढं सुंदर नाव दिलंय, ह्या नावाला कधीच कोणाची दृष्ट लागणार नाही. म्हणून मी येतानीच रस्त्याने सरांना विचारलं, सर बोलण्यासाठी टाइम किती असणार? ते म्हणले, ताई तुम्ही जेवढं बोलताल तेवढा टाइम आहे. पण तरी सगळे शिक्षक मंडळी आहेत, मुख्याध्यापक मंडळी आहेत, 45 मिनिटाचा पिरियड असतो हे मला चांगलं माहिती आहे. त्याच्यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. मी जरी शाळेत गेले नसल, पण माझं स्वतःचं खूप मोठं भाग्य आहे. मला प्राथमिक शिक्षण शाळेत जाऊन घेता आलं नाही, पण जीवन चांगलं जगायचं प्रशिक्षण आम्ही पती पत्नी आजपर्यंत घेतोय. म्हणून मी सगळ्या कॉलेजला माझ्या एकट्यानं असतात, मला अक्षराची ओळख नाही. मी साक्षरता अभियानमध्ये माझं लग्न झालं, माझ्या मिस्टरनी मला सही करायला शिकवली. पण आमच्या उद्योगावरती आमच्या दोघा मिसेस मिस्टरवरती 6 मुलांची PhD झाली. माझी 1 नंबरची मुलगी BSc ॲग्री फायनल झाली, 2 नंबरची मुलगी MCOM फायनल झाली, सुनबाई MCOM फायनल आहे, मुलगा BSc आहे. म्हणून प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी जरी वयाच्या मर्यादा असेल तर जीवन चांगलं जगायचं शिक्षण आपण मरेपर्यंत विद्यार्थी म्हणून जगता येतं, आणि ते आम्ही पती पत्नी करतोय. आज आपल्या एकट्यान मालामध्ये 20 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप मोठे मोठे वक्ते येऊन गेले, अजून सुद्धा याच्यापेक्षा मोठे येणार आहेत. सर मला म्हणले रस्त्याने येताना की ताई थोडा तुम्हाला बोलायला उशीरच झाला. अजिबात उशीर झाला नाही सर, कारण जेव्हा मला जरा लवकरच बोललेलं असतं तर अजून नवीन चेहरे माझ्यासोबत ओळख झाली नसती. म्हणून येऊन आल्याशी कुठली गोष्ट होत नसते, म्हणून आज येऊन आले होते, म्हणून मला आज ही आपल्यासोबत बोलण्याची संधी मिळाली. मी माझं खूप मोठं भाग्य समजते, कारण मी नेहमी म्हणत असते की माणूस मोठा होण्यामागे कोणाचा तरी मोठा हात असतो. प्रत्येक जणाला मोठं होत असताना खूप मोठा हात असतो. आज आपल्याला काम करण्यामध्ये यश अपयश दोन्ही सोबत असते. माझी थोडक्यात परिचय द्यायचा म्हणल्यानंतर 2003 ला आवळा प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केली. 1997 ला रोपवाटिकाची सुरुवात, पण रोपवाटिकेमध्ये मी जास्त नाही, कारण रोपवाटिका ही भाग मोहिते साहेबांकडे आहे आणि आवळा प्रक्रिया उद्योगाचा विभाग माझ्याकडे. आम्ही कामं वाटून घेतलेले आहे आणि हॉटेल मुलगा आणि सुनबाई बघते हा 3 बिझनेस आहे. पण रोपवाटिका हा बिझनेस फक्त 6 महिन्यासाठी, उरलेले 6 महिने काय करायचे याच्यावर फार अभ्यास केला. माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांचं जास्त स्वप्न होतं की आपल्याला जगभरामध्ये आपल्या नावाने ओळखण्यापेक्षा आपल्याला एखाद्या उद्योगाच्या नावाने कोणीतरी ओळखलं पाहिजे. मी नेहमी म्हणायची असं कसं शक्य होईल, तुम्ही ग्रामीण भागातली 8वी शिकलेले, मला अक्षराची ओळख नाही आणि आपण उद्योगामध्ये कसं नाव रोशन करू शकतो. पण ते नेहमी म्हणायचे आत्मविश्वास जर पक्का असेल तर जिद्द मेहनत चिकाटी आपल्यामध्ये असेल तर आपण शिखरापर्यंत नक्की पोहोचू शकतो. त्या पद्धतीने आम्ही काम करायचं ठरवलं. घोडेगाव मूळ गाव आमचं. घोडेगाववरून सिंधी काळेगाव आम्ही लेबर म्हणून काम करायला गेलेलं आमचं गाव. घोडेगाव ते सिंधी काळेगाव 25 किलोमीटरचं अंतर आहे. 2003 मध्ये 1997 ला आम्ही काळेगावला कामाला गेलो. रामनगर साखर कारखाना चालू असताना आम्ही ऊस तोडी केलेली व्यक्ती आहे. 9 वर्ष एका शेतकऱ्याच्या शेतावर माझ्या मिस्टरनी सालदारी महिंदारी रोजदारी केली. 9 वर्ष सालदारी करीत असताना त्यांचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे बोंबे सर आहेत, त्यांचे मित्र. आता येताना त्यांनी आमचा फार मोठा सत्कार केला घरी बोलून सनी. हे मोठं कौतुक आम्हाला सांगितलं तेवढं कमी आहे की 22 वर्षानंतर मित्र एकूण एकाला कायम राहतात. आणि त्यावेळेस बोंबे सरांच्या कॉलेजचं गार्डनचं काम मोहिते साहेबांनी केलं होतं. आणि तिथं कामाला असताना जिथं कामाला होतो ज्याच मालकाकडे तिथून एक 500 फूट अंतरावरती 2007 ला 22 गुंठे शेती घेतली आणि तिथं हा सगळा कारभार चालू केला 2003 मध्ये.
आज रोजी प्रत्येक जण म्हणतात माणूस कसा घडला हे, आणि आज विषय पण फार छान आहे. तुमचं नाव सुद्धा तुम्ही खूप छान दिलं, कारण ते नाव सांगतानाच माझ्या डोळ्यात पाणी आलतं की माणूस कसा घडला. माणूस घडतो, पण त्याला माणसं सुद्धा कसे मिळाले पाहिजे, माणूस नक्कीच घडतो. आणि आम्हाला ते झालं. योग्य वेळी योग्य माणसं मिळाली, आणि योग्य माणसं मिळाल्यानंतर आम्ही संधीचं सोनं केलं. आणि प्रत्येक जण करीत असतो, पण थोडा वेळ लागतो. पण आजकाल काय झालंय, मुलांना असेल मुलींना असेल घाई खूप आहे. लवकर श्रीमंत होण्याचे प्रत्येक जण स्वप्न बघतोय, आणि लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी अर्धवट राहतात. आणि आम्ही ते काम करीत असताना 2003ला ज्यावेळेस 200 रुपये भांडवलामध्ये आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केला. 100 रुपयाची आवळा आणि 100 रुपयाची साखर आणली. सगळेजण कल्पना करू शकतात 200 रुपयामध्ये आवळा कॅन्डी किती तयार होईल. 1.5 ते 2 किलो आवळा कॅन्डी तयार झाली. 1 रुपयाची पॅकिंग केली. उरलेला पाक होता त्याचं शरबत करून जालन्याला शेतकरी संघटनेचं अधिवेशन भरलं होतं. शरद जोशी साहेब तिथे आलते, आणि आम्हाला शेतकरी म्हणून फ्री टेबल लावायला जागा मिळाली. आणि तिथं आम्ही टेबल लावल्यानंतर त्या उरलेल्या पाकाचं शरबत करून इकरीला ठेवलं. त्या 200 रुपयाची केलेली कॅन्डी 1 रुपयाची पॅकिंग करून इकरीला ठेवली. पारंपरिक स्वभाव होता. घरात हरभऱ्याची भाजी होती वाळलेली, बोरं होते, त्या बोरांचं बोरकूट करून इकरीला ठेवलं. वाळलेली हरभऱ्याची भाजीचे पॅकेट करून तिथं इकरीला ठेवले. आणि 4 दिवसाच्या स्टॉलमध्ये तिथं 1200 रुपये झाले. दोघं पती पत्नी सांप्रदायिक असल्यामुळे संत तुकडोजी महाराजांचे बोल आठवले, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताच 4 पटीने घ्यावे. हे उदाहरण लागू पडलं. आणि दोघा पती पत्नीला ठरवलं ते 1200 रुपये संसारात गुंतायचे नाही, हा उद्योगातच गुंतायचे. 1200 गुंतवले, 1800 केले, 1800 गुंतवले, 2400 केले. आज कोणी आल्यानंतर जर सांगितलं हा उद्योग 200 रुपयात चालू केला तर 2 तास ते विचारच करतो 200 रुपयात एवढं होऊ शकतं का. पण त्याला जोड अशी दिली की त्यावेळेस बँक ऑफ बडोदामध्ये आमचा उद्योग भोलेश्वर नावानं आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भोलेश्वर नावाने खातं खोललं आणि थोडी थोडी बचत करीत गेलो. 2003 पासून तर 2009 पर्यंत बँक ऑफ बडोदामध्ये बऱ्यापैकी बचत झाली. सर्वांचा विश्वास तयार झाला. आणि 2009ला बँक ऑफ बडोदाने 22.5 लाख रुपये लोन उद्योगासाठी दिलं. 22.5 लाख रुपये लोन घेतलं. 1,500 स्क्वेअर फूटचं फॅक्टरीचं बांधकाम केलं. कधी जालन्याला गेले तर एकदा थांबा. 1,500 स्क्वेअर फूटचं फॅक्टरीचं बांधकाम करीत असताना असं लक्षात घेतलं की जालन्याला दुष्काळ नेहमीच असतो. परभणी जालना काही वेगळं नाहीये. आपल्याला सतत दुष्काळाला समोर जावं लागतंय. शेती फक्त 22 गुंठे, शेततळं करायचं ठरलं तर पूर्ण शेती जाईल. मग हे बांधकाम करीत असताना असा विचार केला, बिल्डिंग खाली 2 लाख लिटरचा पाण्याचा टँक बनवला. त्याच्यावर घर बांधलं. पाण्यावर घर आहे आमचा. पूर्ण छतावरचं पाणी बिल्डिंग खाली भरवलं जातं पावसाळ्याचं. उरलेल्या वेळेमध्ये एरी बोरला पाणी असताना बिल्डिंग खालचा टँक भरून घ्यावा लागतो. तो जर टँक नसता तर 2012 मध्ये आमच्या रोपवाटिकेचे सगळे मदर प्लॅन जळून गेले असते. त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी इतकं सिरियस केलं की पिण्याचं पाणीच फक्त तळ्यामधून उचलायचं, शेतीला देण्यासाठी पाणी बंद केलं. पण आमच्याकडे टँक होता म्हणून आम्ही भरून घेतला आणि आमचे रोपवाटिकेचे मदर प्लॅन जगवले. मग शेती करीत असताना आपण नियोजन पद्धतीने जर शेती केली तर शेती सुद्धा परवडते. बिझनेस करीत असताना मी नेहमी आता बोलताना एखाद्याला सांगत असते की शेती बिझनेस म्हणून करा, करायची म्हणून करू नका. मग शेती बिझनेस म्हणून करीत असताना कशी करायची, कारण आता आमचे कृषी भूषण साहेब बसलेले हे फार छान शेती करतात. मी नाव याच्यासाठी कोणाचंच घेतलं नाही, कारण सगळेच चेहरे ओळखीचे. नाव घेण्यातच लई मोठा वेळ निघून जाईल. म्हणून शेती आभाळा खालची करण्यापेक्षा शेती टेबल खालची करायला शिका. मग टेबल खालची शेती ग्रीन हाऊस मध्ये असेल, ओले हाऊस मध्ये असेल, शेडनेट हाऊस मध्ये असेल. आम्ही मजानी दोघं पती पत्नी एकूण एकाला बोलताना म्हणत असतो, कारण ते रोपवाटिका चालवतात. त्यांचा 4च महिने सीजन असतो. माझा आवळा प्रक्रिया उद्योगाचं शोरूम समोर आहे, हॉटेल समोर आहे. मी त्यांना म्हणत असते तुमचा उधारीचा धंदा आहे, माझा नगदीचा आहे. सकाळी गुंतायचे, संध्याकाळी वसूल करायचे.
माझा एक टेबल जेवला तर 2000चं क्वांटर येतं, तुमची अख्खी गाडी भरली तरी 2000 येत नाही. पण वृक्षवल्ली आम्हा सोयरिया, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचारी आहे. कारण वनांची पण आपल्याला लागवड करणं तितकीच महत्वाची. हे जर दिवस कशाने आले असतील तर त्यांच्या वृक्षामुळेच हा छान दिवस आम्हाला आलेले आहेत. कारण कोरोनाच्या काळामध्ये आपणच ज्यावेळेस आपल्याला ऑक्सिजन कमी पडला, ज्याला ज्याला कोरोना झाला ते तो हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्यानंतर जात नव्हतं कोणी, पण चुकून जर गेलो तर ते व्यक्ती म्हणायचा, ताई बाहेर आलो ना पहिले झाडं लावी, पहिले झाडं लावी. पण एक मानवच असा आहे, आपण प्रत्येक गोष्टी लगेच विसरून जातो. ज्यावेळेस ती वेळ आली त्यावेळेस झाडं लावू म्हणले, पण बाहेर आल्यानंतर किती जणांना लावले मला माहित नाही. पण हे सुद्धा आपल्याला करणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या आजोबांनी आंबे लावलेले आपल्याला खायला मिळतात. किती आजोबाची दूरदृष्टी होती. तंत्रज्ञान फार पुढे गेलंय, आपण लावले आपणच खातोय तरी आपण लावत नाही. आणि आता योगायोगाने त्यांच्या रोपवाटिकेला माझ्या प्रक्रिया उद्योगापेक्षा बी मोठा मान मिळाला. तो कसा, तर एक आंब्याची जात आहे, वर्षातून 2दा येणारा आंबा, आणि त्याला भारत सरकार अंतर्गत शेतकरी हक्क कायद्यामधून आता त्यांना त्याचं पॅटर्न मिळालंय. 15 दिवसापूर्वी पॅटर्न मिळालंय. पूर्ण जिल्हाभर त्याचे सत्कार चालू आहे त्याचे. आणि त्या पॅटर्न मिळालेल्या आंब्याला नाव आम्ही रासमो दिलंय. रासमो नाव असं दिलंय, राम आणि सीता आणि आडनाव मोहिते, रासमो नावाने आम्ही पॅटर्न दिलं. काम तेच आहे, पण मी नाव माझं सोडलं नाही, कारण मी म्हणलं माझं नाव तिथं पाहिजे. कारण येस ऑटोमॅटिक मिळत असतं. येस आलं म्हणून अजिबात घाबरायचं नसतं. येस आपली वाट बघत असतं, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आमच्यामध्ये तेच झालं. बऱ्याच वेळेस आता तुम्ही मला इथं पाहिलंय, त्याच्यातली बरेच मंडळी जालन्याला येताना तिथं थांबल्यानंतर बरेच जण मला विचारतात, आमच्या कॉलेजला आल्या होत्या मॅडम, एकख्यान मला मध्ये त्यांनी एक खॅन केलं, त्यात तुम्हीच का दुसरे? कारण इथं येताना पोशाख वेगळा असतो, तिथं असताना वेगळा असतो. कामामध्ये काम कधी म्हणा राम राम, आम्ही कामामध्ये देव बघतोय. मी माझ्या जीवनामधल्या आजपर्यंत 9 संक्रांती बाहेर केल्या. बाकीचे सण किती केले असतील ते सांगू शकत नाही, पण आपण ज्या गोष्टीला फार महत्व देतो महिला, आणि द्यायला पाहिजे असं म्हणणं नाही माझं, पण मी संक्रांतीला सुद्धा कधी घरी थांबत नाहीये. कारण आपलं काम हे आपलं दैवत समजायचं. मी संक्रांतीला सुद्धा एक वेळेस परभणीलाच होते. संक्रांतीच्या दिवशी मी तुळशीच्या झाडाला वाण दिलं आणि इथं संक्रांत केली. कारण माझे देव माझ्या सोबत आहे ना, पतिदेव सोबत आहेत ना. वाण कोणाचं असतं? पतीचंच असतं. मग एकच दिवस पतीचं दर्शन घेण्यापेक्षा पतीला दररोज कसं खुश पेटवायचं हे आपण काम करायचं. हे सगळं देवाला मान्य आहे. आणि हे सगळं काम करीत असताना आजपर्यंत खूप एक मनाला समाधान लागलं. ज्यावेळेस आवळा प्रक्रिया उद्योग चालू केला त्यावेळेस बँक ऑफ बडोदाने कर्ज दिलं, सगळं झालं. पहिली त्या मशिनरी इचलकरंजी कोल्हापूरवरून जाऊन आणल्या. आमच्यामध्ये फार उलट घडलेलं आहे. आम्ही आधी मार्केटिंग तयार केली, मग उद्योग टाकला. 200 रुपये सुरू केलेला उद्योग 2003 पासून 2009 पर्यंत मार्केटिंगचंच काम केलं. हाई त्या घरात, हाई त्या भांड्यात, हाई त्या परिस्थितीत उद्योग चालू केला. कारण आजकाल काय होतंय, मुलाला उद्योगात या, व्यवसायात या, मुलींना जर म्हणलं ना तर ते म्हणतात त्याला फार मोठं भांडवल लागतं. भांडवल तर लागतं, मी नाही लागत असं म्हणणार नाही, पण मनाची तयारी सुद्धा तेवढीच लागते. कमी भांडवलात सुद्धा व्यवसाय करता येतो मनाची तयारी असेल तर. भांडवल कधी लागतं? तुमची जोपर्यंत मार्केटिंगमध्ये पत निर्माण होत नाही, तुमच्या मालाची क्वालिटी गिरायकाला कळत नाही, तोपर्यंत मोठ्या भांडवलात जायची गरज नाही. पण अशा वेळेस काय होतं, आपण मोठं भांडवल टाकून एखादा व्यवसाय चालू करतो, ते काही कारणानुसार जर बंद पडला तर एक व्यवसाय बंद पडला तर 50 तरुणाला चुकीचा मेसेज जातो की उद्योगात काहीच दम नाही, उद्योगात काहीच दम नाही असं म्हणलं जातं. माझी प्रथम आईला एक विनंती आहे, मुलं मुली शाळेत शिकत असताना मुलाला आणि मुलीला पहिल्या वर्गापासून उद्योगाचं ज्ञान द्या. आपला सगळ्यांचा आग्रह एकच असतो, यायचा जरी आग्रह असला उद्योगाचं ज्ञान द्यायचा तर आपला एकच आग्रह असतो, बाळा तू मोठा होय, खूप शिक आणि मोठी नोकरी कर. उद्योगात काहीच पडलं नाही, ते नोकरीला लागतो. त्याची मिसेस आणि मिस्टर दोघं पुणे मुंबईला निघून जातात, आपण दोघंच गावाकडे राहतो.
दुसरी गोष्ट, उद्योग रिटायर होत नाही, नोकरीमध्ये रिटायरमेंट आहे. 40 वर्षे 45 वर्षे तुम्हाला जवळ असेल तवर असेल, आज नोकरी करणं फार कठीण झालंय. कारण आज इतकं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि ह्या कॉम्पिटिशन मध्ये मिळालेली नोकरी शेवटपर्यंत टिकवता येईल का नाही ही पण गॅरंटी नाही. जिथं 10 व्यक्ती लागत होते तिथं 2 व्यक्ती काम व्हायला लागले. आणि उद्योग करीत असताना जे 5 लाख 10 लाख रुपये डोनेशन भरून जे आपण नोकरी करणार आहे ही फक्त 40-45 वर्ष आहे. उद्योग करायला 40-45 लाख रुपये 10-5 लाख रुपये सुरुवातीला लागत नाही. एक जणांना नोकरी केली, एक जणाचं कुटुंब सुखी होतं, एक जणाचा संसार सुखी होतो. पण ग्रामीण भागात जर एक उद्योग टाकला तर 20 ते 25 लोकांचं कुटुंब सुखी होतं, 20 ते 25 लोकांचा संसार सुखी होतो. आणि उद्योगामध्ये 3 पिढ्या सोबत काम करता येतं, कारण तिन्ही सोबत काम करतात. कारण मी स्वतः करते, माझी BSc ॲग्री झालेल्या मुलीला सुद्धा मी नोकरी करू दिली नाही. उद्योग करण्यासाठी शिक्षण घे, नोकरी करण्यासाठी शिक्षण घ्यायचंच नाही. मुलाला तेच सांगितलं, बाळा तू शिक्षण घेत असताना असं शिक्षण घे. माझा मुलगा सुद्धा सोबत आलेला आहे. असं शिक्षण घे की तुला 10 नोकर कसे कामाला ठेवता येतील हे लक्षात ठेव, 10 गरीबाच्या कुटुंबाला कसं काम देता येईल हे लक्षात ठेव. ज्यावेळेस आम्ही आवळा प्रक्रिया उद्योग सिंधी काळेगावला टाकला त्यावेळेस आम्हाला MIDC मध्ये बरेच जण आग्रह करीत होते की तुम्ही जालना MIDC मध्ये हा उद्योग टाका. पण आम्ही पती पत्नीने अभ्यास केला. ज्यावेळेस आपल्याला सकाळी जेवलं तर दुपारच्या जेवणाची पंचायत होती, त्यावेळेस आपल्याला ह्या सिंधी काळेगावनात जगिलंय. आज आपल्याला इथल्या तरुणाला काम द्यायचे, इथल्या लोकांच्या हाताला काम द्यायचे. आणि आपल्या ग्रामीणचा तरुण असेल तर हे ग्रामीण मध्ये कसा थांबवता येईल हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना काम करणं फार गरजेचं आहे. कारण आज काय झालंय, शेतकऱ्यांचा मुलगा शेती करायला तयारच नाही. आणि का तयार नाही त्याचे अनेक कारण आहेत. कारण शेती करणं ही तारावरली कसरत झालेली. शेतीमध्ये जेवढं टाकलेलं तेवढं मिळेल का नाही ही सुद्धा हमी नाही. आणि त्यांना मार्गदर्शन चुकीच्या पद्धतीने केल्या जाते. म्हणून आईला माझा पूर्णपणे आग्रह आईला जास्त असतो. कारण सगळ्या गोष्टीत मी एक आई आहे म्हणून तुम्हाला सांगते, सगळ्या गोष्टीमध्ये आपणच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. मुलींच्या शिक्षणाला आपणच आहे, मुलीला अंग भरून कपडे न घालू द्यायला सुद्धा आपणच आहे. तुम्ही म्हणताना तुम्ही भाषणाला आले का आम्हाला झापायला आल्या असं अजिबात समजू नका. पण आपल्या माणसानीच आपल्या माणसाला सांगितलं पाहिजे. आणि घरच्यांनी किती कान टोचले ना ते जमत नसतात, दुसऱ्यांनी टोचलेले अजिबात दुखत नसतात. म्हणून आपली भारतीय संस्कृती सुद्धा आपल्याला जपायची. त्या ज्या वाईट घटना घडतात ना त्या वाईट घटना घडण्यापासून सुद्धा आपल्याला थांबवायचंय. आणि आपले हे थांबवण्यासाठी आपणच याला सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत. आपल्याला थांबावं लागणार आहे. त्या आज जे थांबवायचं याच्यासाठी आपण भारताची संस्कृती जपलं पाहिजे. आपल्याला मुलींना अंग भरून कपडे घालायला शिकवलं पाहिजे. माझी BSc ॲग्री झालेली मुलींना मी 12वी पर्यंत मोबाईल दिला नव्हता. तुम्ही म्हणताना आम्ही द्यायचा नाही का, द्या. जमाना मोबाईलचा आला, पण दररोज मुलांचा मोबाईल चेक करा. कुठं चॅटिंग करतात, कुठं काय करतात, ह्या मोबाईलवर काय चालू आहे याच्यावर आईचं पूर्णपणे लक्ष पाहिजे. आणि आज काय झालं, हम दोन हमारे दोन याच्यामध्ये आपण सगळेजण खूप अडचणीत आहेत. मुली पटकन उरकून उडून जातात, मुलं शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर जातात, नोकरीच्या माध्यमातून बाहेर जातात. आपण एकली घरात पडतोय. म्हणून मुलांना उद्योग क्षेत्रामध्ये जास्त घ्यायचंय. मुलांना तुम्ही म्हणताना विषय सोडून बाजूला का चालल्या, पण ही पण काळाची गरज आहे. हे विषय सोडून बाजूला जाण्याची सुद्धा गरज आहे. मुलगा 9च्या आत घरी आलाच पाहिजे. नुसतं मुलीलाच दापा असं म्हणणार नाही, मुलाला सुद्धा संस्कार देणं गरजेचं आहे. बळच कोणाचा बड्डे हे म्हणून 11 वाजेपर्यंत आज एकाच्या बड्डेला गेला, उद्या दुसऱ्यांच्या बड्डेला जाईल, परवा तिसऱ्यांच्या बड्डेला जाईल. एखाद्याचं लग्न आहे म्हणून परवा त्याच्या डीजे पुढे नाचल, त्याच्या परवा त्याच्या डीजे पुढे नाचल, थोडूसा बेर घेईल, बेर घेता घेता देशीवर येईल. आपल्या कधी हातातून निघून जाईल हे आपल्याला कळणार नाही. म्हणून हे सगळं करीत असताना धन संपत्ता सांभाळता आपल्याला संतती सुद्धा चांगल्या पद्धतीने संस्कार देता आले पाहिजे. हे फार गरजेचं आहे. हा एवढा मोठा कार्यक्रम घेताना
एवढ्या मोठ्या कार्यक्रमामधून पूर्ण व्याख्यान नाही ऐकलं, नाही लक्षात राहिलं, त्याच्यातले 2-3 पॉईंट जरी आपण आठवणीत ठेवले तरी आपल्या जीवनाचं, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं कुठंतरी सार्थक झालं असं होतं. बऱ्याच वेळेस असं ग्रामीण भागात गेल्यावर लक्षात येतं की म्हाताऱ्या माणसाजवळ जाऊन बसल्यानंतर ते खूप सुखदुःखांच्या गोष्टी सांगतात. ताई हे असं होतं, आमच्या काळात तसं होतं. माझी एक तरुण सूनबाईला एक विनंती राहिली, भलं तुम्ही सासूचे 100 शब्द ऐकू नका, पण त्याच्यातले 1-2 पॉईंट तरी आपल्याला जीवन चांगलं जगायसाठी असतील ते नक्कीच घेतले पाहिजे. आजकाल काय होतंय, सासूबाई सांगत असताना सूनबाईला नुसतं टेन्शन येतंय की आमची म्हातारी आहे ना नुसत्या बातम्या सोडित राहते. पण बातम्यामध्ये सुद्धा चालतं बोलतं विद्यापीठ असतंय. त्यांना PhD करता आली नाही, त्यांना विद्यापीठात जाऊन अभ्यास करता आला नाही, पण त्याच्या मागे फार मोठं शास्त्र आहे. कारण मी ज्यावेळेस सुनबाई होते, आता मी सासूबाई झाले, पण माझ्या सासूबाईंनी मला सांगायचं केरात गेलेले दाणे हाताने वेचून घेतले पाहिजे, याच्या मागे शास्त्र होतं. आणि मी ते शिकारलं म्हणून इथपर्यंत आले. त्याला फार वेळ लागत नाही, पण त्याच्या मागे फार मोठं शास्त्र दडलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला करणं फार गरजेचं आहे. आणि सासऱ्यांना सुद्धा बऱ्याच वेळेस सांगते, सुनबाईच्या चेहऱ्यावरले हावभाव पाहून त्यांना इंजेक्शन द्यायला सुरुवात करा. पण बऱ्याच वेळेस आपलं सुद्धा चुकतंय, तिचा चेहरा कसा आहे हे सुद्धा बघत नाही. आपण इतकी फास्ट सुरुवात करतो सगळ्या गोष्टी सांगायला. असं न करता दोघीला समजून घेतल्यानंतर यांचा भरडा जास्त होत नाही. कारण दोघीच्या भांडणामध्ये यांचा फार त्रास होतो यांना, कारण यांना आईकून बोलता येत नाही आणि मिसेसकून बोलता येत नाही. म्हणून थोडंसं आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला पण समजून घेणं फार गरजेचं आहे. मी सोन्यावर पण खूप बोलत असते, आज एवढं बोलणार नाहीये. कारण सगळ्या शहरातली मंडळी सोन्यावर जास्त प्रेम करीत नाही. ग्रामीण भागात हा शब्द बोलायला लागतात. ग्रामीण भागात सोनं जास्त प्रिय असतं. मी त्याच्या पुढे जाऊन बोलत असते, सोनं घेऊ नका असं माझं अजिबात म्हणणं नाही. सोनं घ्या, पण ते 24 कॅरेट असलं पाहिजे. अंग प्रदर्शनाचं सोनं नसलं पाहिजे. आज ग्रामीण भागात गेल्यानंतर लग्नाला गेल्यावर उगाच बघावं, आता 25% सोनं ओरिजिनल आहे, 75% नकली आहे. पण ते साडीच्या आतून राहतच नाही, ते पदराच्या वरूनच येते. आणि ते पदराच्या वरून आल्यानंतर कुठंतरी गुंडेगिरी होऊन सनी गाडी अडवल्या जाते आणि आपल्या सोन्यासारख्या माणसाला त्या सोन्यासारखा जीव धोक्यात घालावा लागतो. म्हणून आपले पतिदेव आपलं सोनं समजा, आपला मुलगा आपलं सोनं समजा, आपलं कुटुंब आपलं सोनं समजा, असं म्हणून काम करा. मला हे उद्योग करीत असताना 2 तोळे सोन्याचं मेडल बक्षीस मिळालं, 9 तोळे चांदी बक्षीस मिळाले. 2009ला मला 2 तोळ्याचं सोन्याचं मेडल बक्षीस मिळालेलं. मी त्याच दिवशी, ज्या दिवशी आणलं त्याच्यावर दुसऱ्या दिवशी हे सोन्याचं मेडल मोडलं. आणि त्यावेळेस मला वाटतं 25-30 हजार रुपये भाव होता. मला 50 हजार रुपये त्या सोन्याच्या मेडलचे मिळाले आणि मी एक मशीन त्या 50 हजाराचं घेतलं. आणि आजपर्यंत त्या मशीनीवरती कमीत कमी 10 लाख रुपये कमवले. आवळा कीच करायचं मशीन घेतलं नाही त्याच्यावरती, आणि आवळा कीच करून आवळ्याचा गुलकंद बनवून सनी त्याच्यावर पैसे कमवले. सोनं ठेवलं असतं तर आजचे भाव किती, 70,000 आहे. 70 दोन्ही 120 मिळाले असते, 140 मिळाले असते. गणितात कच्ची नाही, कारण मला गणितच माहिती. पण जर आपण उद्योगामध्ये याची वाढ केली तर 10 पटीने होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा उद्योग चालू आहे. आज ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, महिला चांगल्या पद्धतीनं उद्योग क्षेत्रात वळालेल्या सुद्धा आहे आणि असंच वळलं पाहिजे.